दररोज सकाळी 2 उकडलेले अंडे खाल्ल्याने काय होते? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे शरीरात ताकद वाढते. हात पाय मजबूत राहावे म्हणून कोणते फळ खावे? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे केळी आणि किवी. मधमाशी चावल्यास ताबडतोब काय लावावे? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे कॅलामाइन लोशन. पोट साफ होण्यासाठी काय खावे? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे दही. कानामध्ये जर जास्त प्रमाणात मळ असेल तर कोणता आजार होऊ शकतो? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमचे योग्य उत्तर आहे कर्णधार. लिंबाचा पाला गरम पाण्यात टाकून आंघोळ केल्याने काय होते? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमचे योग्य उत्तर आहे त्वचा उजळते. हिवाळ्यात आंघोळीच्या पाण्यात काय मिसळल्यास त्वचा सुंदर होते? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमचे योग्य उत्तर आहे गुलाबजल. हिवाळ्यात जास्त झोप घेतल्यास कोणता धोका वाढतो? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमचे योग्य उत्तर आहे लठ्ठपणा. टोमॅटो खाल्ल्यास कोणता आजार लवकर बरा होण्यास मदत होते? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमचे योग्य उत्तर आहे ऍसिडिटी. या मकर संक्रांतीला कोणत्या कलरचे कपडे घालू नये? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमचे योग्य उत्तर आहे पिवळ्या कलरचे. शिळी भाकरी कोणत्या रोगावर औषधासारखी काम करते? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमचे योग्य उत्तर आहे ऍसिडिटी. पिकलेला आवळा खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमचे योग्य उत्तर आहे आम्लपित्त. सकाळी दुधात काय टाकून पिल्याने शरीरात ताकद वाढते? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमचे योग्य उत्तर आहे बदाम.